श्री स्वामी समर्थ. तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना कवडी ही माहीत असेल, काहींना माहिती नसेल, परंतु शक्यतो 99% लोकांना कवडी ही माहीत आहे. आता कवडी ही केवळ एक कवच नसून ती एक सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. आता तुम्हाला माहितीच आहे, बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्ये, देवीच्या ठिकाणी शक्यतो कवडीचा खूप चांगला उपयोग होत असतो. कवडीच्या माळाही बनवल्या जातात. कवडी ही अध्यात्मक खूप प्रगती करत करत असते आपली. तर तिचे खूप सारे महत्त्व आहे. जर आपल्याला ते महत्त्व जर माहीत असेल तर आपण खूप अशक्य गोष्टी साध्य करू शकतो ह्या कवडीच्या माध्यमाने, किंवा आपल्या मनातल्या इच्छाही पूर्ण करू शकतो. तर त्याचीच आज माहिती मी तुम्हाला घेऊन आलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आता ह्या कवडीचा वापर करून आपण आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी, तसेच अनेक काही गोष्टी आहे ज्या सहजासहजी होत नाही, तर त्या गोष्टींसाठी आपण याचा उपयोग मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या कवडींचा उपयोग करायचा आहे. कवडी ही प्रत्येकालाच माहिती आहे आणि पुरातन काळापासून ही लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी, तसेच लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी या कवडीचा खूप चांगला उपयोग होतो. तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे खूप सोपा आहे. तर तुम्हाला सर्वात आधी 5 कवड्या घ्यायच्या आहे. आपल्या 5 कवड्या घेऊन तुम्हाला देवघरासमोर बसायचं. छान दररोजचं आपलं नित्य कर्म जे असेल, म्हणजे सकाळी अंघोळ वगैरे करून नित्य जी पूजा असेल ती करून आपल्याला मंदिरात, देवघरात समोर बसायचं आहे. आणि बसल्यानंतर पूर्वेकडे तोंड असलं पाहिजे. आणि त्यानंतर आपल्या जवळ एक पिवळ्या कलरचा एक कापड घ्यायचा आहे. कपडा छोटासा असला तरी चालेल. तर तो खाली अंथरायचा आहे एका पाटावरती आणि त्यावरती 5 कवड्या घ्यायच्या आहे. तर त्या 5 कवड्या तुम्हाला एकसारख्या अशा तिथे मांडून ठेवायच्या आहे. ओळीमध्ये मांडायच्या आहे. नंतर त्यांना केशर लावायचं आहे. नंतर त्यांची पूजा करायची आहे, हळदी कुंकू सगळंही लावून. आणि नंतर तुम्हाला हात जोडून तुमची इच्छा सांगायची आहे, किंवा तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी पाहिजे तर तेही म्हणायचं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांना धूप दीप ओवळून ठेवायचा. त्यानंतर त्याची एक म्हणजे पुरचुंडी किंवा त्याची गाठ मारायची आहे त्या कवड्यांची कापडामध्ये. आणि ती पोटली तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये, जिथे तुम्ही पैसे नेहमी आल्यानंतर, तुमचे पैसे आल्यानंतर ज्या ठिकाणी ठेवतात, किंवा जिथे तुम्हाला दागिने ठेवत असतात त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे. अगदी तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवली तरी चालेल. आणि असं करताना तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्राचा उच्चार करायचा आहे. ओम लक्ष्मी नमः, किंवा ओम ऐं क्लीं चामुंडाय विचेही, हा मंत्र तुम्हाला जप करायचा आहे. आणि ही पोटली त्या ठिकाणी ठेवायची आहे. आणि तुमच्या मनातली इच्छा सांगितल्यानंतर बघा, हळूहळू काही दिवसांनी हा उपाय तुम्हाला मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारी तुम्ही, किंवा पौर्णिमेला, कधीही, म्हणजे ज्या दिवशी फुल मून असतं, म्हणजे पूर्ण चंद्र दिसतो त्या दिवशी केला तरी चालेल. तर यामुळे काय होईल की पैसा आहे तर तो पैसा बरोबर अट्रॅक्ट केला जाईल त्या पोटलीकडे. त्यामुळे आपल्याकडे पैसा येतो. आणि खूप प्रमाणात, आता बऱ्याच जणांचं काय होतं की पैसा आलेला, बरेच जण म्हणतात टिकत नाही, आमचे पैसे कुठं जातात कळतच नाही. तर त्यामुळे तुमचं हे प्रमाण कमी होईल आणि त्या पैशाकडे तुमचा पैसा खेचला जाईल, त्या पोटलीकडे, किंवा धन खेचलं जाईल. तर हा खूप सोपा आणि साधा उपाय आहे. तर तुम्ही नक्कीच करा आणि तुमची भरभराट होईल आणि वायफळ पैसा हा खर्च होणार नाही. आता ही कवडी वापरताना कोणत्याही प्रकारची तुटलेली, फुटलेली किंवा तिला तडा गेलेला नसला पाहिजे. ती अगदी व्यवस्थित किंवा खराब झालेली नसली पाहिजे. त्यानंतर दुसरा उपाय आहे, घराच्या मुख्य दरवाजावर कवड्यांची माळ टांगल्यामुळे, कवड्यांची माळ बनवायची आहे. 11 माळा, 21 अशा कितीही कवड्यांची तुम्ही माळ घेऊ शकतात. त्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जात असते आणि घरात सुख, शांती, समृद्धी नांदत असते. आता बऱ्याच ठिकाणी मंदिरांमध्ये कवड्यांच्या माळा असतात, किंवा तुम्ही स्वामींच्या केंद्रात जर जात असेल तर तिथेही तुम्हाला कवड्यांच्या माळा अगदी सहजपणे भेटत असतात. त्या जर लावल्या तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जात असते. त्यानंतर घर किंवा ऑफिसमध्ये तुम्ही नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी ह्या कवड्यांचा अशा प्रकारे वापर करू शकतात. तिथेही तोरण लावू शकतात, किंवा 1-2 कवड्या तुम्ही अशाच ठेवू शकतात तिथे. त्यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये किंवा दुकान असेल, शॉप असेल, ते चांगल्या प्रकारे चालेल तुमचं. त्यानंतर शेवटचा उपाय आहे, जर तुम्ही नोकरीच्या खूप शोधात असेल किंवा तुम्हाला नोकरी पाहिजेच असेल,
नोकरीसाठी खूप अडचणी येत असेल, नोकरी शोधण्यासाठी किंवा नोकरी लागत नसेल, तर 11 कवड्या घ्यायच्या आहे. त्या एखाद्या मंदिरात तुम्हाला अर्पण करायच्या आहे. पांढऱ्याच कवड्या घ्यायच्या आहे. तर त्या मंदिरात अर्पण करायचं आहे. कोणतंही मंदिर असो, त्यापैकी 7 कवड्या तुम्हाला लाल रंगाच्या कपड्या म्हणजे त्यातल्याच 11 पैकी मंदिरात ठेवल्यानंतर त्यातल्या 7 उचलून आणायच्या आणि त्या लाल रंगाच्या कपड्यात तुम्हाला बांधायच्या आहे. आणि त्या बांधल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जाताल किंवा नोकरीच्या शोधात जाताल त्यावेळेस ही कवड्यांची पोटली जी आहे तर ती तुमच्या खिशात ठेवायची आहे, पर्समध्ये ठेवायची आहे. बघा तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये नक्कीच यशस्वी व्हाल आणि नोकरीही तुम्हाला चांगल्या प्रकारे किंवा तुमच्या मनपसंतीची भेटेल. तर हे खूप साधे उपाय आहे. नक्की तुम्ही करा, कारण याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी साध्य होऊ शकतात जे तुम्ही ज्याचा विचारही केलेला नसेल. आणि कवडीचं महत्त्व खूप आहे. तर नक्कीच हे उपाय करा. श्री स्वामी समर्थ.